सगळ्याच नाही, परंतु हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या काही मुली असतात. त्यांना असं वाटत असतं, की आपण 4 चौघींपेक्षा जरा दिसायला बऱ्या आहोत, चांगल्या आहोत. त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतं, की आपण आपलं जे करिअर आहे, ते करिअर इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळं सोडून जर का आपण मॉडेलिंग किंवा अभिनेत्री या स्वरूपामध्ये जर आपण आपलं करिअर केलं, तर आपल्याला त्याच्यामधून 4 पैसे मिळू शकतात आणि आपलं या जगामध्ये नाव होऊ शकतं. अभिनय करण्यासाठी आपल्याकडे जे असावं लागतं, त्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त इतर 4 चौघींपेक्षा थोड्याशा बऱ्या दिसतो या कारणासाठी ज्यांनी म्हणून आपण आपलं करिअर या इंडस्ट्रीमध्ये मॉडेलिंगमध्ये करायचं ठरवलेलं असतं त्यांच्या पदरी फक्त अपयश नाही तर मरणसुद्धा काही वेळा लिहिलेलं असतं. अशीच आपण घटना बघणार आहोत आणि ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये. मुंबईमधला मालाड भाग आहे. या भागामध्ये एक कॅब ड्रायव्हर आहे आणि हा कॅब ड्रायव्हर पोलिसांना फोन करतोय आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिलेली आहे की मी ज्या कॅबमधून एका तरुण मुलाला घेऊन आलेलो होतो, या तरुण मुलाची मला हालचाल संशयास्पद वाटते. या तरुणाने त्याच्याकडे असलेली बॅग आहे, ही बॅग एका निर्जन ठिकाणावरती सोडलेली आहे. तर तुम्ही ताबडतोब येऊन याची शहानिशा करून घ्या. त्याच्यामुळे मग पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी ती सुटकेस उघडलेली आहे. ती सुटकेस उघडल्यानंतर त्यांना अत्यंत धक्कादायक असं चित्र दिसलेलं आहे. त्या सुटकेसमध्ये एक 22 ते 23 वर्षाची तरुणी मृतावस्थेमध्ये पडलेली होती. आता प्रश्न होता की हा तरुण कोण आहे आणि कोणत्या कारणासाठी त्याने या तरुणीचा खून केलेला आहे, हे सगळं शोधण्यासाठी मग पोलिसांनी त्यांची जी मोर्चे बांधणी आहे ती केलेली आहे. CCTVचा आधार आधार घेतलेला आहे किंवा हा जो कॅब ड्रायव्हर आहे याच्याकडून देखील पोलिसांनी माहिती घेतलेली आहे. त्यावेळेला एका तरुणापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत. या तरुणाच्या घरी पोलिसांनी पाऊल ठेवलेलं आहे. त्यावेळेला हा तरुण साधारणपणे 19 ते 20 वर्षाचा तरुण पोलिसांना आढळून येत होता आणि तो त्याच्या घरामध्ये रक्ताचे डाग साफ करणे किंवा इतर जी काही साफसफाईची कामं आहेत ही करत होता. पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू केलाय आणि हा जो तरुण आहे हा पुरता गांगरून गेलेला आहे, घाबरलेला आहे आणि पोलिसांना जे काही घडलेलं आहे ते त्याने सत्यकथन केलेलं आहे. या तरुणाचं नाव आहे मुजम्मिल आणि हा मुजम्मिल फक्त 19 वर्षाचा तरुण आहे. या 19 वर्षाच्या तरुणाने या 20-22 वर्षाच्या तरुणीचा खून का केला असेल, हा प्रश्न पोलिसांनी जेव्हा विचारला त्यावेळेला जी उत्तरं त्याने दिलेली ते अतिशय धक्कादायक होती. आता ही जी मुजम्मिल तरुणी आहे हिचं नाव आहे मानसी दीक्षित आणि ही तरुणी दिसायला बऱ्यापैकी सुंदर असल्यामुळे तिने तिचं करिअर या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये किंवा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये करायचं ठरवलेलं आहे. मूळची कोटामध्ये राहणारी मुलगी, तिचे वडील रेल्वेमध्ये कामासाठी होते आणि त्यांचं निधन झालेलं होतं. आई ब्युटिशियन होती आणि या आईने तिला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून किंवा इतर ज्या मंडळींच्या सहकार्याने तिने मुंबई गाठलेली आहे. मुंबईमध्ये एक घर भाड्याने घेतलं आहे आणि या घरामध्ये तिने राहून मग आपलं जे करिअर आहे हे करिअर या दृष्टिकोनातून सुरू केलं आहे की आपण आपलं अभिनेत्री किंवा आपल्यामध्ये जे सौंदर्य आहे, सौंदर्य आपण कशाप्रकारे आपण युटिलाइज करू शकतो. मग त्याच्यामुळे मग जिथे जमेल तिथे त्यांनी काम सुरू केलं आणि अशी माहिती सुरू येते की क्राईम पेट्रोलसारख्या शोमध्ये सुद्धा या तरुणीला काम मिळालेलं होतं. मुजम्मिल आणि मानसी यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झालेली आहे आणि या दोघांची जी चॅटिंग आहे ती देखील वाढलेली आहे. मानसीला या मुजम्मिलने सांगितलेले आहे की तो देखील एक होतकरू अभिनेता आहे आणि त्याचं देखील स्ट्रगल चालू आहे. आता दोन एका समान क्षेत्रामध्ये असलेली व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे जास्त जवळीक येऊ शकते. मग प्रोफेशनच्या गोष्टी असतील किंवा इतर या सगळ्या गोष्टी या दोघांमध्ये चर्चा होत होती आणि या चर्चेच्या माध्यमातून मग दोघे थोडे एकमेकांच्या जवळ यायला लागले. या मुजम्मिलने या तरुणीला घरी बोलवलेले आहे. काही फोटोशूट करायचं आहे, काही पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, अशा स्वरूपामध्ये त्याने तिला सांगितलेलं आहे आणि त्यावेळेला ही तरुणी त्या मुजम्मिलच्या घरी गेलेली आहे. घरी गेल्यानंतर मग त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा होत असताना या मुजम्मिलचा जो रोख आहे किंवा मुजम्मिलचा उद्देश या तरुणीला बरोबर वाटत नव्हता. ज्यावेळेला दोन व्यक्ती किंवा ज्यावेळेला एक तरुण आणि तरुणी एकत्र येतात आणि आजूबाजूला कोणी नसतं, त्यावेळेला या तरुणाचा जो उद्देश असतो हा जर का निखळ नसेल, हा जर का निकोप नसेल, तर मात्र समोरच्या तरुणीच्या ही गोष्ट वेळेस लक्षात येत असते आणि ही मुंबईसारख्या शहरामध्ये राहणारी तरुण होती आणि त्याचबरोबर क्राईम पेट्रोलसारख्या शोमध्ये काम केलेली ही तरुण मुलगी. त्याच्यामुळे तिला या मुजम्मिलचा उद्देश लक्षात आलेला आहे आणि त्याने तिला सरळ सरळ शरीर सुखाची मागणी केलेली आहे आणि त्यावेळेला मात्र या तरुणीने या मुजम्मिलला नकार दिलेला आहे आणि या नकार ऐकून मग त्याचा राग अनावर झालेला आहे आणि या काही करून आता आपल्याला या घरातून निघून जावं लागेल. त्याच्यामुळे या तरुणीने दरवाजाच्या दिशेने धाव टाकलेली आहे. त्यावेळेला या मुजम्मिलने म्हणजे हा फक्त 19 वर्षाचा तरुण होता. त्याने तिच्या
डोक्यामध्ये वार केला आहे आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेली आहे. आणि अशी माहिती समोर येत आहे की या बेशुद्ध अवस्थेमध्ये देखील त्याने तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. काही वेळानंतर या तरुणीला शुद्ध आलेली आहे आणि शुद्ध आल्यानंतर तिने आता आपलं बिंग फुटेल, ही बाहेर जाऊन आपलं तोंड उघडेल, त्याच्यामुळे एका वायरच्या सहाय्याने तिचा गळा घोटलेला आहे आणि त्या ठिकाणी तिला संपवलेला आहे. आता हा जो तरुण होता हा आई-वडिलांच्या फ्लॅटवरती राहत होता, आपलं शिक्षण करत होता आणि आपले आई-वडील घराच्या बाहेर असताना त्याने त्या तरुणीला घरामध्ये कृत्य करण्यासाठी, वाईट कर्म करण्यासाठी बोलून घेतलेलं होतं. आता इतक्यामध्येच आपली आई आपल्या घरामध्ये येईल आणि त्याच्या अगोदरच आपल्याला हे संपूर्ण प्रकरण मिटवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याने एक कॅब बुक केलेली आहे. ही कॅब आल्यानंतर त्या कॅबमध्ये ही सुटकेस त्याने टाकलेली आहे. परंतु तो त्या ड्रायव्हरला वेगवेगळ्या दिशेने फिरवत होता. संपूर्ण 2-4 उपनगरांमध्ये फिरवल्यानंतर तो मालाड या भागामध्ये आलेला आहे. तिथे त्याने ती एका निर्जन स्थळी ती बॅग उतरून घेतलेली आहे आणि हा जो कॅब ड्रायव्हर आहे याला अगोदरच या मुलाबद्दल काही संशय आलेला होता. त्याच्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर त्याने मागे वळून बघितलं. त्यावेळेला हा मुलगा साधारणपणे 100-200 मीटर अंतरावरती ही बॅग ओढून घेऊन जात होता, अशी बाब त्याच्या लक्षात आलेली आहे. परंतु हा जो कॅब ड्रायव्हर आहे त्याने आपला पुढचा प्रवास सुरू केला आहे. परंतु त्याच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, काही चुकीचं घडलेलं आहे. इतकं त्याच्या लक्षात आल्यामुळे पुन्हा एकदा तो त्याच रूटवरती मागे फिरून आलेला आहे आणि पोलिसांना बोलून आल्यानंतर पोलिसांनी तपास आणि ती 4 तासाच्या आतमध्येच या मुजम्मीला अटक केलेली आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा खुलासा झालेला आहे. आता ही जी घटना आहे, ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेली होती त्याप्रकारे आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अधिक गोष्टी असू शकतात किंवा वेगळे धागेदोरे प्रत्येक घटनेला असतात, तसेच या घटनेला सुद्धा असू शकतात. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.